attempting one PQC pavement quality concrete activity of paving single length of 1.7 kilometers in 24 hours. As on today, we are inspecting the work, upgradation of road work from Ardhapur to Himayatnagar package 1. They are doing very great work, and all the best to Rudranika Sakya and their team. कॉन्ग्रेचुलेशन टू माय परचेस टीम, जिसने 3-4 दिन और रात कंटिन्यू वर्किंग किया है और मटेरियल का कुछ भी शॉर्टेज नहीं होने दिया है। वहाँ पर इतना ह्यूज रिक्वायरमेंट था जो कि हमें 24 आवर्स में कंप्लीट करना था। नांदेड़ ज़िले में अर्धापुर से हिमायतनगर ये जो राष्ट्रीय महामार्ग 752 आय है, इसके निर्माण का कार्य रुद्राणी कंस्ट्रक्शन के यहाँ से हो रहा है। पिछली बार इन्होंने 24 घंटे में 1100 मीटर कंक्रीट रोड का निर्माण का उद्दिष्ट पूरा किया था। इस बार इन्होंने 24 घंटे में 1700 मीटर कंक्रीट की रोड का निर्माण का उद्देश्य रखा है। आज तक ये नांदेड़ डिवीजन में यानी नांदेड़, परभनी, हिंगोली, लातूर डिस्ट्रिक्ट में ऐसा कार्य अभी तक हुआ नहीं है और ये मराठवाड़े के 8 जिलों में भी ये कार्य नहीं हुआ है। तो मुझे उम्मीद है कि ये पूरा करेंगे और इसके लिए मैं तहे दिल से शुभकामना देता हूँ। Today,
Rudrani Infrastructure Limited completed single paving lane within 24 hours on National Highway number 752I, Ardhapur, Himayatnagar road. I am very thankful to National Highway Division for their kind cooperation and all officers who work here and completed this target. We are Rudrani Infrastructure Limited expanding horizons, and by attempting this activity we will definitely expand our horizons. आधार न्यूज व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आज आपण भेट देणार आहोत प्रेरणादायी व्यक्तिमत्व, येणाऱ्या पिढीला तरुणांना प्रोत्साहन देणारे आणि शून्यातून विश्व निर्माण करणारे विवेक देशपांडे अर्थात औरंगाबादमधील नामांकित रुद्रानी उद्योग समूहाचे अध्यक्ष. त्यांचा आज तागायचा प्रवास हा कसा होता हे जाणून घेतलाय आमच्या औरंगाबाद कोऑर्डिनेटर श्रद्धा मोतियाळ यांनी. पाहूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत औरंगाबादमधील नामांकित रुद्राणी उद्योग समूहाचे विवेक देशपांडे यांच्याकडे. यांच्याशी आपण जाणून घेऊया की त्यांनी कसा त्यांचा प्रवास झालेला आहे, त्यांनी त्यांचा हा समूह आहे तो इतका उंच याच्यावर नेलेला आहे आणि आज एक कंपनी कन्स्ट्रक्शनच्या याच्यामध्ये त्यांचं एक वेगळ्या प्रकारची त्यांनी ठसा उमटवलेला आहे. त्यांचं जे सक्सेस आहेत ते एकदम शून्यातून त्यांनी तयार केलेलं आहे. आणि जाणून घेऊया त्यांच्याच यांनी की सर त्यांनी कशा पद्धतीने याला समोरी गेलेले आहेत आणि कसा हा म्हणजे उद्योग समूह उंच गाठीला नेलेला आहे. सर, आतापर्यंत आपण अनेक रोड रस्ते यांचे बरेच कामं केलेले आहेत, महामार्गाचे. आज कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये तुमचं बरंच नाव आहे. रुद्राणी हे छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक एक असं कंपनीचं नाव बऱ्याच मोठ्या याला गेलेलं आहे. तुम्ही ही कंपनीचं म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही ही उदयास आणलेली आहे? बेसिकली मी 1982 साली इंजिनिअरिंग पास केल्यानंतर आम्ही सगळ्या मित्रांनी असं ठरवलं होतं की सरकारी नोकरी न करता आपण आपला उद्योग सुरू केला पाहिजे. आणि म्हणून मी 1.5 वर्ष महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये नोकरी केल्यानंतर नोकरी सोडून मी माझ्या मित्रासोबत एका बोरवेलच्या उद्योग समूहामध्ये मी त्याच्यासोबत जॉईन केलं. आणि मग त्याच्यानंतर 1992मध्ये म्हणजे जवळजवळ एक 10 वर्षांनी ही इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी जी आत्ता रुद्रानी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आहे, तर त्यावेळेस आम्ही रुद्रानी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने ही कंपनी सुरुवात केली. खरं म्हणजे तुम्ही म्हणताय की हे खूप यश मिळालं वगैरे, हे यश हे शेवटी कसं आहे हे मानण्यावर आहे. आपण एकच आहे, पण सगळ्या क्षेत्रामध्ये ह्या कंपनीने काम केलेलं आहे. रोड असेल, बिल्डिंग असेल, ब्रिजेस असतील, डॅम असेल, वेगवेगळे डिपार्टमेंट. प्रायव्हेटमध्ये आम्ही व्हिडिओकॉनसोबत काम केलेलं आहे, आम्ही बजाजसोबत काम केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की इथलं हे बजाज हॉस्पिटल जे आहे ते 20 वर्षापूर्वी आम्ही कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. किंवा आत्ता मराठवाडा ॲटो क्लस्टर जे महाराष्ट्रामध्ये क्लस्टरमधला जो प्रयोग झाला आणि जे एक यशस्वी क्लस्टर आहे, तर ते मराठवाडा ॲटो क्लस्टरची बिल्डिंग आम्ही कन्स्ट्रक्ट केलेली आहे. किंवा आपल्याला माहीत असेल महानगरपालिकेमध्ये आम्ही एक अप्रोच चॅनलचं काम केलं होतं आणि ते काम मला खरं म्हणजे काम खूप तसं छोटं होतं, 9-1 कोटीचं. पण मला ते आजही सांगायला अभिमान असं वाटतं. मला असं वाटतं त्याला एक 4-5 वर्ष झाली की खूप दुष्काळ पडलेला होता आणि शहराला पाणी पुरवठा होणार नाही अशी परिस्थिती होती आणि पावसाळा सुरू व्हायला जवळजवळ 1.5 ते 2 महिन्याचा अवधी होता. त्यानंतर इथलं एक घोटे म्हणून इंजिनियर होते, त्यांनी एक स्कीम डिझाईन केली होती आणि त्याच्यामध्ये एक चॅनल असा होता की ती जी वॉटर लेवल आहे तर ती त्याला थोडंसं खाली करायचं चॅनलमध्ये, म्हणजे मग ते बाकी सगळं पाणी त्याच्यामध्ये येईल आणि मग ते ड्रिंकिंग वॉटरला सप्लाय करता येईल. 45 दिवसात पूर्ण करायचं होतं महानगरपालिकेचं. समजा त्याच्यापेक्षा जर वेळ लागला तर त्याला 1 लाख रुपये दंड पर डे होता आणि अगोदर केलं तर 1 लाख रुपयाचं पारितोषिक म्हणजे त्याला होतं. ते आता महानगरपालिकेने आम्ही 41 दिवसात करू नये ते काही इन्सेंटिव्ह आहे तो दिला नाही, पण मला त्याच्यामध्ये पैसे किती मिळाले, काम किती झालं त्याच्याहीपेक्षा एक खऱ्या अर्थाने एक सामाजिक काम झालं. कारण ते जर काम पूर्ण झालं नसतं तर शहराचा पाणीपुरवठाच थांबला असता. तर शहराला पाण्याचा पुरवठा झाला कारण तो अप्रोच चॅनल पूर्ण झाला.
अशी बरीच कामं आपल्याला सांगता येतील. आणि शेवटी कसं असतं की मी म्हणत असतो की यशस्वीची माझी जी व्याख्या आहे ना, यस अस वी, बरेच जणाला घेऊन काम करणं. कारण कधीच सक्सेस किंवा यश हे एकाचं नसतं, त्याच्यामागे एक मोठी टीम असते, मोठे काम करणारे आपले इंजिनियर असतात, सुपरवायझर्स असतात, त्याचे प्लॅनिंग देणारे डिझायनर्स असतात. तर हे शेवटी एक एकत्रित सगळं चांगलं झालं. हे कसं आहे की सगळं तिखट मीठ मिरची मसाला बरोबर पडलं की भाजी जशी चांगली झाली असं असतं. तसंच जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करता आल्या, व्यवस्थित झाल्या, तर ते यश असं आपण त्याला म्हणतो. आणि मुळामध्ये कसं आहे की मुळातच मी महत्त्वाकांक्षी असलो तरी समाधानी आहे. आणि ह्याच्यातली माझा एक फेथ असा आहे की जी कुठली गोष्ट होते तर ती चांगल्यासाठी होते असा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्याच्यामुळे एखादी गोष्ट विरोधातली झाली, आपल्या बाजूनी चुकीची झाली, तर चला योग्य आहे, आपण रेक्टिफाय करू आणि पुढे जाऊ, अशा पद्धतीने मी नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहे. आणि कदाचित मला असं वाटतं की माझा हाच ॲटिट्यूड इथंपर्यंत मला घेऊन आला असेल. आणि आता तर असं झालं की आत्ता नाव मोठं अधिक ह्यासाठी झालं असेल असं मला वाटतं की जसं की परवा मला वाटतं 8 मार्चलाच 9 मार्चला आम्ही एक मोठं काम असं केलं की एका दिवसामध्ये जवळजवळ 21,000 क्युबिक मीटरचं कॉन्क्रीट केलं, ज्याला व्हॉल्यूममध्ये सांगता येईल की 1.7 किलोमीटरचा रोड हा 30 तासामध्ये केला आणि 16,000 बॅगचं कॉन्क्रीट केलं. तर आम्ही ज्यावेळेस सगळ्यांना समजलं तर सगळ्यांनीच, कारण एका अर्थाने बांधकाम क्षेत्रामध्ये, रोड बांधकाम क्षेत्रामध्ये ह्या गोष्टीला एक वेगळं महत्त्व आहे. कारण इतकं मोठं काम एका 30 तासामध्ये करणं, तर ह्याला एक मोठा त्याचा आयाम आहे. तर मला एक माझे खूप सिनियर असलेले मित्र, आज नाव नाही सांगत, ते म्हणाले बहुतेक तू लक्ष दिलेलं दिसत नाही, सगळं रोहितनी केलेलं दिसतं. बरेचदा असं असतं की कामाच्या विभागणीमध्ये होतं असं की नाव आपलं होतं पण काम करणारी टीम मोठी असते. आणि सुरुवातीपासून एक गुणात्मक काम करणं आणि चांगलं काम करायला अधिक पैसे लागत नाहीत हा एक संस्कार आम्ही स्वतःवर करून घेतला. आणि तसाच आमचे काम करणारे वर्कर ह्यांच्यावर केला. त्याच्यामुळे जे कोणी काम करतात तर ते चांगल्या पद्धतीने एक स्वतःची त्याच्यामध्ये मालकीची भावना ठेवून तशा पद्धतीने काम करतात, म्हणून ते चांगलं काम होतं. खूप चांगलं आम्ही काम केलं. आमच्या एका ॲक्वाडंक, कोळगंगा ॲक्वाडंक म्हणून आहे, तर त्याला आम्हाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं होतं. किंवा आत्ता विदर्भामध्ये सगळ्यात लाँग ॲक्वाडक्ट 1.75 किलोमीटरचा आम्ही केलेला आहे. तर अशी बरीच चांगली कामं झाली आहेत. आणि करत राहणं हा स्वभाव असल्यामुळं यश अपयश चांगलं वाईट असं न बघता आम्ही काम करत राहतो. सर, सध्या आता कोरोनाचा काळ आहे आणि या कोरोनाच्या काळामुळे आपल्याला सगळेच म्हणजे मंदावलेली असल्यामुळे तुम्हाला पण बऱ्याच अडचणी आल्या असतील, कारण की तुमचा आपला हा जो इन्फ्रास्ट्रक्चर किंवा डेव्हलपमेंटचं हे जे आहे याच्यातही बरेच म्हणजे गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागलं असेल. तर याबद्दल एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? नाही, एक गोष्ट निश्चित आहे की हे करोनाचं संकट जे आहे तर ते अजून संपलेलं नाही. आणि त्या करोनामुळं जे प्रश्न आहेत तर सगळ्याच क्षेत्रात आहेत, बांधकाम क्षेत्रामध्ये आहेत, औद्योगिक क्षेत्रामध्ये आहेत, कारखान्यामध्ये आहेत. पण ह्याच्यामध्ये योगायोगाने आमच्या बाबतीमध्ये एक चांगली गोष्ट झालेली आहे. कारण आत्ता आमचा मेजर सेक्शन हा राष्ट्रीय महामार्गामध्ये येतो. आणि राष्ट्रीय महामार्गाचे जे मंत्री आहेत ते माननीय नितीनजी गडकरीजी. तर ह्या सगळ्या गोष्टीला वेल इन ॲडव्हान्स त्यांनी अँटिसिपेशन करून की काय काय अडचणी ह्यामध्ये येऊ शकतात आणि ते कशा दूर करता येतील अशा पद्धतीने विचार करून की ह्यामध्ये बऱ्याच सुविधा केल्या. जसं की परफॉर्मन्स बँक गॅरंटी आहे तर त्याची अमाऊंट कमी केली. जे डिपॉझिट बिलातनं कट होतात तर ते वापरण्यासाठी दिले. ह्याच्यामध्ये करोना काळामध्ये जे टाईम लिमिट एक्सटेन्शन आहे तर कंपल्सरी सगळ्यांना 6 महिने टाईम लिमिट एक्सटेन्शन दिलं. म्हणजे अशा वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळी मदत झाली. आणि त्याच्यामुळं कसं आहे की प्रश्न निर्माण झाले, अडचणी आल्या, ह्या जरी असल्या तर ह्या सगळ्यांच्या मदतीनं आपण त्या ओव्हरकम करू शकलो, त्या दूर करू शकलो. आणि जी काही स्पीड आहे ती थोडी कमी असली तरी ती आपण काम चालू ठेवलं आणि आजही चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आपलं. औरंगाबादमधील नामांकित असा रुद्रायणी उद्योग समूह आतापर्यंत अनेक रोड असो वा महामार्ग असो, धरण बांधकाम असो, अशी अनेक विकास कामे आजही रुद्रायणी करते. या सर्वाचं श्रेय जातं ते अर्थात विवेक देशपांडे यांना. त्यांच्या दूरदृष्टीमुळे हे सहज शक्य झालेलं दिसून येत आहे. ओके.
सर JNPT जी ही मोठी ट्रस्ट आहे याच्यावरही सुद्धा तुम्ही सर म्हणजे आपला स्वतःचं एक म्हणजे ठसा उमटवलेला आहे, याबद्दल काय म्हणणार तुम्ही? नाही, बेसिकली JNPTमध्ये मला काम करण्याची संधी ती परत गडकरी साहेबांमुळेच मला मिळाली आणि सगळ्यात एव्हर लॉंगेस्ट म्हणजे जवळजवळ 6 वर्ष मी JNPTच्या ट्रस्टवर होतो, की जे भारतातले म्हणजे सगळ्यात मोठं पोर्ट ज्याला म्हणता येतील म्हणजे जगामध्ये 19व्या क्रमांकावर. आणि मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की जवळजवळ ह्या काळामध्ये आम्ही मोर दॅन 10,000 कोटीपेक्षा अधिक कामं केली. त्याच्यामध्ये आपल्या विभागासाठी आपण जालन्याला ड्रायपोर्ट मंजूर करून आणलं की ज्याच्यामध्ये एक 500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होऊन आणि एकदम आपण 300 एकर जमीन एका स्ट्रोकमध्ये ॲक्वायर केली. त्याचं काम पूर्ण होत आलं आणि कुठल्याही क्षणी तर ते ड्रायपोर्ट सुरू होऊन एक जालना आणि औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्राला त्याचा फार मोठा आपल्याला लाभ होणार आहे. कारण तिथून आम्ही अजूनही ती योजना आहे की डायरेक्टली JNPTला कनेक्ट करायचं, सो दॅट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होईल आणि हॅसेल फ्री होईल आणि कमी खर्चामध्ये होईल. ह्याचा फायदा सगळ्याच उद्योजकांना होणार आहे. आणि त्यामध्ये कसं आहे की JNPT ही मुळातच इतकी मोठी ऑर्गनायझेशन असल्यामुळं त्यात एक काम करण्याचा अनुभव, त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने निर्णय होतात, कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केले असतात, कसे डिपार्टमेंट हे असतात, त्याचा मलाही खूप शिकता आलं. आणि वरून गडकरी साहेबांचा सपोर्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये चांगलं कामही करता आलं. सर तुमचं एकंदरीतच प्रेरणास्थान काय आहे? मी मुळामध्ये संघाचा सेवक आहे जन्मल्यापासून आणि संघ हीच माझी प्रेरणा आहे. आणि दुसरी गोष्ट एक योगायोगाने अगदी कॉलेजपासून म्हटलं तर माझी एक सवय आहे, माझा एक स्वभाव आहे की मी नेहमी माझ्यापेक्षा चांगल्या माणसाची, माझ्यापेक्षा गुणवान माणसाची मैत्री करत असतो. आणि म्हणून मी कॉलेजमध्ये असताना, कॉलेज संपल्यानंतर किंवा इव्हन आत्ता अशा सगळ्या माझ्यापेक्षा जे गुणवान आहेत, ज्ञान आहेत त्यांच्याशी मैत्री असल्यामुळं त्यातनं मला बरंच शिकता येतं आणि ती चांगली प्रेरणा मिळते कामाला. सर आता हे जे नवीन पिढी आहेत जे आता या म्हणजे या उद्योग समूहामध्ये नवीन उतरलेली आहेत, यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? काम करत राहा, यश तुमचंच आहे. आणि कसं आहे, यश म्हणजे बा तुम्ही कशामध्ये मोजता त्याच्यावर अवलंबून आहे. समजा 5 गाड्या घेणं, 2 बंगले बांधणं, 25 मोटारी आणखीन खरेदी करणं, 10 प्लॉट घेणं, ह्याला तुम्ही यश म्हणत असाल तर माझ्या दृष्टीनं ते नाही. जसं तुम्ही एक काम करत राहिलं पाहिजे, त्यातनं रोजगार निर्माण झाला पाहिजे, त्याच्यामध्ये देशाची निर्मिती झाली पाहिजे, त्याच्यामध्ये एक चांगलं विचाराचं चांगलं असं काम झालं पाहिजे, तर त्याला मी यश असं म्हणतो. तर काम करत राहिलं पाहिजे. बरेचदा असं होतं की नवी पिढीसुद्धा पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणत असाल, समजा जी गोष्ट मला अचीव करायला माझ्या आयुष्यात 15 वर्ष लागले असतील तर माझ्या मुलाने बिझनेसमध्ये आल्यानंतर ते 3 वर्षातच केलं. कारण नवीन टेक्नॉलॉजी, नवीन इनोव्हेशन, विचार करण्याची नवीन पद्धत, त्यामुळं त्यांना लवकर यश मिळतं. त्यांना एवढंच सांगणं आहे की काम करत राहा, यश आपोआप मिळतं, त्याची काळ करू नका. म्हणजे ती वसाहतमध्ये अजूनही जेवढ्या पाहिजे आपल्या तेवढ्या नवीन कंपन्या अजूनही इथे आलेल्या नाही आहेत. असं अजिबात नाही. उलट मी तुम्हाला सांगेन, अगदी परवाच मी ऑरिक सिटीमध्ये जाऊन आलो, ज्याचं उद्घाटन 1 वर्षभरापूर्वी माननीय पंतप्रधानांनी केलं. तर त्यातल्या ज्या फॅसिलिटी जर तुम्ही बघितल्या तर वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आहेत. आणि आपल्या औरंगाबादला थोडंसं मला असं वाटतं की एक आणखीन काही उद्योग खेचून आणण्याची गरज आहे. मी परवाच असा विचार मांडला की इथं एखादा ITचा मोठा उद्योग एक सर्वांनी प्रयत्न करून इथं जर आणला तर आत्ता उद्योग येत आहेत, नाही असं नाही, जवळजवळ नवीन 73 उद्योग आलेत. मी परवाच त्याचं म्हणजे 73 लोकांनी प्लॉट तिथं घेतलेला आहे. 41 लोकांचं तिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणजे DMICमध्ये. आणि एक कोरियन कंपनीसुद्धा आलेली आहे की ज्याच्यामध्ये बरीच मोठी इन्व्हेस्टमेंट काही 1000 कोटीमध्ये अशी येते. पण ह्याच्यामध्ये मला स्वतःला असं वाटतं एखादी IT कंपनी येण्याची इथं गरज आहे. मग त्या अनुषंगाने खूप इन्फ्रास्ट्रक्चर येतं आणि आपोआप त्या भागाचं डेव्हलपमेंट होतं. तर त्याच्यामुळे कसं आहे, सगळेजण विचार करत आहेत, पण ह्या विषयाला गती आवश्यक आहे आणखीन. आणि ती कसं आहे, सगळ्यांनी मिळूनच त्याचा विचार केला, त्या सपोर्ट केला तर ती गती येऊ शकते. थँक्यू सर. तुम्ही एक निवांत अशा आमच्याशी चर्चा केली, तरुणांना व्यवस्थिशीर मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते.
आणि तरुणांना सरांनी हेच सांगितलेलं आहे की प्रत्येक तरुणांनी आणि यांनी जिद्दीने आणि चिकाटीने आपापलं कार्य म्हणजे केलंच पाहिजे आणि त्यांना निश्चित यश हे गाठणारच आहेत. कॅमेरामन राघवसह मी श्रद्धा मोतीयेले, आधार न्यूज, औरंगाबाद. आजपर्यंत अनेक पुरस्कार विवेक देशपांडे यांना मिळाले, विशेषतः रुद्रायणी समूहाला देखील. देशात तसेच राज्यात सर्वत्र आजही रुद्रायणी समूह अनेक रोड तसेच इतर विकासांची डेव्हलपमेंटची कामे करत आहे आणि हा प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना देखील विवेक देशपांडे यांनी केला आहे आणि त्या अडचणींवर मात देखील केली आहे. असे कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे विवेक देशपांडे. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.